आजच्या या दुर्घटनेमध्ये सचिन लेंबे यांचं कुटुंब जे आहे ते संपूर्णपणे गेलेलं आहे, या दुर्घटनेचं बळी ठरलेलं आहे। आता आपल्यासोबत सचिन लेंबे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सचिन, ही सगळी दुर्घटना कशी घडली? अत्यंत भयंकर हा सगळा प्रकार आहे, काय सांगाल? सर, याच्यामुळे झालेलं आहे, निसर्गामुळे, तर आपण जाऊ शकत नाही त्याच्या पुढं। त्याच्यामुळे आपण काही बोलू पण शकत नाही। मेन ज्यावेळेस हे झालेलं आहे त्यावेळेस नाही, या वर्षी पहिल्यांदाच फडकई ज्या होत्या तेव्हाच राबवल्या होत्या ना, त्याच्यामुळे झालेलं आहे। फडकईमुळे झालेला आहे, पण हा सगळा प्रकार नेमका कसा झालेला आहे त्या संदर्भात काय सांगाल? पाणी आणि माती याच्यातच। बरं, सकाळी कधी झालं हे? सकाळी कधी झालं, कसं झालं? चुलते माझे कोणच नाहीयेत सर, फक्त माझे चुलते 14 जण राहिलेले, तेच मला फक्त भेटले। माझ्या चुलते कोणच नाहीयेत, बारकी भावंड पण नाहीत माझे सापडले अजून। बरोबर, तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, पण सकाळी जेव्हा ही सगळी घटना घडली त्याबद्दल सांगा, काय परिस्थिती होती सगळी? आता प्रशासन चालू आहे तिथं, म्हणजे निकम साहेब आहे, आपले आरुंगिरे साहेब आहेत, ते तिथं आहेत आता। ते प्रशासन जे आहे सरकारी, जेवढे होईल तेवढी शक्यता ते हे करतायत। बरोबर, त्यांची कामं मदत कार्य चालू आहे तिथे। मदत कार्य सुरू आहे, पण सचिनजी हा सगळा जो प्रकार घडलेला आहे तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि हे नेमकं कसं घडलेलं आहे सगळं, त्याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा। त्यावेळेस मी म्हणजे माझे घरचे तिथं होते, चुलते, त्यांच्या पण मला कळलेले सर। बर, काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? सकाळी मला फोन आला घरात कोसळली म्हणून, तर तसंच मी फोन ठेवून दिला आणि तसंच मी तिकडे गेलो निघून। बर, आता तुम्ही तिथेच आहात? मी आता सध्या बाहेर आलो दवाखान्यामध्ये, त्याच्यामुळे मला पण काय बोलता येत नाही सर। बरं, मला पूर्ण त्रास होतोय या गोष्टीमुळे। तुमच्या घरात एकूण किती जण होते आणि त्यांच्याबद्दल काय माहिती कळली का? अजून तर काही नाही, कारण की माझे बारका बहीण आणि भाऊ आणि चुलत्या धरून माझे कमीत कमी 10 माणसं माझ्या घरात होती, 10 ते 12 माणसं माझी घरात होती। बर, त्यांच्या अजून पत्ता नाही, फक्त चुलत्यांचे फक्त माझे बोलणं झालेलं आहे। तेच चुलतेच फक्त भेटले, मला दुसरं कोणच भेटलं नाही सर। बरं, हॉस्पिटलमध्ये कोणाला दाखल करण्यात आलंय का? नाही सर, माझीच मनस्थिती जरा गंभीर, मलाच बरं वाटत नाही, तब्येत जरा माझी बिघडली त्याच्यामुळे। धन्यवाद सचिनजी, तुम्ही वेळात वेळ काढून बोललेला आहात, तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आपण बघतोय की त्यांच्या कुटुंबातलं फक्त एका व्यक्तीशी त्यांचा संपर्क झालेला आहे, बाकी कुटुंबियांच्या संदर्भात त्यांना माहिती घ्यायची आहे, त्यांना जाणून घ्यायचं आहे, पण अजूनही त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही आहे। आज या संपूर्ण माळीण गावावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या सगळ्या दुःखामध्ये आता त्यांना मदत करण्यासाठी सर्व यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। अधिकाधिक लोकांना यातून बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत, पण मदत कार्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत, त्यामुळं थोडासा विलंब निश्चितपणे होतोय। पण आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय की सगळी यंत्रणा जी आहे ती या गावातल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते।